चलो. सो मागचं जे सेशन होतं त्यामध्ये काय डिस्कस केलं आपण, फिक्स कॅपिटल मेथड मधलं पहिला पार्ट कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स, ज्यामध्ये एंट्रीज करायच्या होत्या. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ही पहिली एंट्री. ठीक आहे. सेकंड जो पार्ट आहे तो आता इथे घेणार आहे मी. सो सेकंड पार्ट इज व्हॉट, की सेकंड पार्ट मध्ये कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी एक नवीन अकाउंट बनवायचं आहे, अँड दॅट इज पार्टनर्स करंट अकाउंट. हा पार्टनर्स करंट अकाउंट जो आहे हा थोडासा काही जणांना वाटेल की अरे फार मोठा आहे, कॉम्प्लिकेटेड आहे वगैरे वगैरे. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांचं काही सीन नाही. ज्यांनी नाही केलं आतापर्यंत प्लीज इन्श्युअर की हे वाचायला घ्याल सगळं. जस्ट मिनिट. ओके फाईन. चलो वरतीच घेऊया. फाईन. सो हे करंट अकाउंट जे आहे हे फिक्स कॅपिटल मेथड मध्ये बनवायचं आहे. मी परत म्हणतोय, फिक्स कॅपिटल मध्ये दोन अकाउंट, एक पार्टनर्स कॅपिटल आणि दुसरं पार्टनर्स करंट अकाउंट. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता, आय डोंट माइंड. ठीक आहे. दिस इज फॉर यू गाईज. हे सगळं तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. तर पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे, ठीक आहे, यामध्ये काय काय दिलंय त्यांनी ते जरा पहा आधी व्यवस्थित. पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये कॅपिटल सोडून सगळे जे व्यवहार आहेत पार्टनरशिपच्या रिलेटेड, अकाउंटिंगच्या रिलेटेड, ते इथे रिफ्लेक्ट होणार आहेत किंवा शो होणार आहेत. सो पार्टनर्स करंट अकाउंटला पण दोन भागांमध्ये विभागलंय आम्ही. मी फक्त इथे एक काम नाही केलं, एक्स आणि वाय नावं लिहिलेली नाही आहेत. ठीक आहे. पार्टनर जेवढे असतील तेवढे पार्टनर्सचे अमाऊंटचे कॉलम तुम्हाला लिहावे लागतील बरं का. हे लक्षात ठेवा. मी इथे एकच अमाऊंट कॉलम केलंय सध्या. ठीक आहे. ही डेबिट साइड असेल आणि ऑब्व्हियसली दिस विल बी अ क्रेडिट साइड. फाईन. दिस इज डेबिट साइड अँड अदर वन इज क्रेडिट साइड. तर दोन साइड असणार त्याला सुद्धा अकाउंटला, बिकॉज वी नो अकाउंटला दोन साइड असतातच. सो पार्टनर्स करंट अकाउंट यामध्ये सगळ्या चालू घडामोडी जे काय वर्षभरामध्ये त्यांना इंटरेस्ट लावलं जाईल, कुणाला कॅपिटलवर इंटरेस्ट दिलं जाईल पार्टनर्सला, ते यामध्ये रिफ्लेक्ट होणार. पार्टनरला जर सॅलरी दिली पार्टनरशिप फर्मनी ते रिफ्लेक्ट होणार. पार्टनरला कमिशन दिलं पार्टनरशिप फर्मनी तेही रिफ्लेक्ट होणार. पार्टनरला डिस्काउंट दिलं ते पण शो होणार. तर पार्टनरला जे जे काही बेनिफिट, प्लीज अंडरस्टँड वर्ड्स, पार्टनरला जे जे म्हणून बेनिफिट दिले जातील ते सगळे बेनिफिट पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या साईडला दिसणार आहेत? क्रेडिट साईडला दिसणार आहेत. ठीक आहे. सगळे बेनिफिट कुठे दिसणार आहेत? पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो हे सगळे बेनिफिट कोणाकडून मिळाले? फ्रॉम द पार्टनरशिप फर्म. सो पार्टनरशिप फर्म काय करते तर वर्षभरामध्ये जे जे काही व्यवहार होतात त्यामध्ये काही बेनिफिट भागीदाराला पास ऑन करते. तर पहिलं जो बेनिफिट आहे, जर भागीदारी संस्थेचं ठरलं असेल की पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनरला कॅपिटलवर, भांडवलावर काय द्यायचंय? व्याज द्यायचंय. हे कुठं ठरतं? पार्टनरशिप डीड मध्ये ठरतं. तर ते पार्टनर्स कॅपिटल वरचं व्याज कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला. अँड आफ्टर कॅल्क्युलेटिंग दॅट इंटरेस्ट तुम्ही कुठे लिहिणार आहात? इथे. यू विल बी रायटिंग हिअर बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याची एंट्री होते इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. एक्स असेल तर एक्स करंट अकाउंट, वाय असेल तर वायच करंट अकाउंट. आय होप यू आर गेटिंग. तर जे जे काही बेनिफिट आहेत ते सगळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे दिसणार आहेत? क्रेडिट साईडला. हे महत्वाचं आहे. पार्टनरला कधी कधी सॅलरी ठरलेली असते पार्टनरशिप डीड नुसार, की एव्हरी पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट 12,000 रुपीज पर मंथ सॅलरी. प्रत्येक महिन्याला 12,000 रुपये सॅलरी मिळेल असं जर गणितात दिलं असेल ऍडजस्टमेंट मध्ये, तर तुम्ही प्रत्येक पार्टनरला काय देणार आहे? सॅलरी देणार आहे 12,000 गुणिले 12, 1,44,000 रुपये. ठीक आहे. तर मग बाय सॅलरी हे पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे रिफ्लेक्ट होईल? क्रेडिट साईडला. इथे लिहिलं जाईल अमाऊंट 1,44,000. ऑब्व्हियसली जेवढे पार्टनर असतील तेवढ्यांची. एक्स असेल वाय असेल तर दोन पार्टनरचे दोन कॉलम करायचे आपल्याला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आय यू आर गेटिंग दिस मच. कधी कधी पार्टनरला कमिशन दिलं जातं, याचे ऍडजस्टमेंट घेते. मग कमिशन कशाचं फाइंड आउट करतो आम्ही? कमिशन कधी कधी म्हणतात ते नेट प्रॉफिटच्या 5%, 2% काहीतरी कमिशन आहे, किंवा सेलवर कमिशन. भागीदारी संस्था जी काही सेल करते त्याचं कमिशन काढा. किती टक्केवारी दिलेली असेल तुम्हाला गणितात? 5%, 2%, 10%, जे काय असतील टक्के. अपार्ट फ्रॉम दॅट कधी कधी म्हणतील कॅश सेलवर कमिशन काढा. मग तुम्हाला कॅश सेल माहिती असलं पाहिजे. फार इतकं क्रिटिकल करून देत नाही ही लोक, सोपं देतात तुम्हाला नॉर्मली. पण कमिशन एक तर रेडीमेड देतात, नाही तर काढायला लावतात. नॉर्मली सेलवर पर्सेंटेज काढून काय काढावं लागतं? कमिशन फाइंड आउट करावं लागतं.
देन कमिशन जेव्हा मिळतं तेही आम्ही कुठे लिहिणार आहे, पार्टनर्स करंट अकाउंटला, बिकॉज इट इज इन्कम ऑफ पार्टनर अँड एक्सपेंडिचर ऑफ पार्टनरशिप फर्म. एक भाग आहे. सो इथे मी लिहिणार आहे बाय कमिशन, आणि त्या पार्टनरची जी काही कमिशनची रक्कम असेल ती अमाऊंट कॉलम मध्ये रिफ्लेक्ट होईल, शो केली जाईल. पुढचा मुद्दा, कधी कधी पार्टनरला डिस्काउंट दिलं जातं. पार्टनरचं डिस्काउंट रिसिव्ड आणि पार्टनरशिप फर्मचं डिस्काउंट अलाउड असेल ते, ठीक आहे, दॅट यू शुड कीप इन माइंड. मग ते बाय डिस्काउंट इथे शो होईल. बाय डिस्काउंट हे पार्टनरचं रिसिव्ह असणार आहे, त्याचं बेनिफिट मिळालंय त्याला, ते इथे अमाऊंट मध्ये शो करावं. ज्या ज्या पार्टनरला बेनिफिट मिळालं असेल ते तिथे बाय डिस्काउंट म्हणून शो करावं लागेल पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे सगळं मी का सांगतोय, बिकॉज याचं रिलेव्हन्स जेव्हा आपण पुढचं टॉपिक घेऊ, पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यावेळेस हे सगळं येणार, पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या वेळेस. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हा टॉपिक शिकणं. सगळ्यात महत्वाचं, पार्टनर्स करंट अकाउंटला एक तर क्रेडिट बॅलन्स असू शकतो, हे सांगायचं राहिलं सगळ्यात आधी खरं तर, आणि दुसरं डेबिट बॅलन्स सुद्धा असू शकतो. गणितात तुम्हाला रिफ्लेक्ट होईल की पार्टनर्स करंट अकाउंट लायबिलिटी साईडला जर दिला असेल तर त्याला क्रेडिट बॅलन्स आहे. मग तो बॅलन्स तुम्ही अकाउंटची सुरुवात करताना इथे लिहिणार आहात, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, सॉरी माफ करा, ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहिणार आहात. ब्रॅकेटमध्ये क्रेडिट बॅलन्स लिहिलं किंवा नाही लिहिलं तर काही विशेष फरक पडत नाही, मी लिहिलंय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा पार्टनर्स करंट अकाउंटला असलेला क्रेडिट बॅलन्स आहे. मग तो क्रेडिट साईडला शो करायचा. ज्या ज्या पार्टनरला क्रेडिट बॅलन्स आहे तो तिथे त्याच्या अमाऊंट कॉलम मध्ये शो केला जाईल. जर डेबिट बॅलन्स असेल तर ऑपोजिट साईडला, हे बघा इथे, ये इथं डेबिट साईड मध्ये इथे शो केला जाईल, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ऍट ए टाइम दोन्ही बॅलन्सेस नसणार आहेत कधीच, एक तर क्रेडिट बॅलन्स असेल नाही तर डेबिट बॅलन्स तरी असेल करंट अकाउंटला, चालू खातं पार्टनर्सचं, ज्यामध्ये सगळे हे असे व्यवहार येतात, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉसचं प्रॉफिट किंवा प्रॉफिट अँड लॉसचं लॉस, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, या सगळ्या कन्सेप्ट आधी क्लिअर असल्या पाहिजे. व्हॉट इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल? भागीदारी संस्थेमधले पार्टनर कधी कधी स्वतः बसून ठरवतात की आपण जे भांडवल भागीदारी संस्थेला पुरवलंय यावर आपल्याला काय मिळायला पाहिजे, व्याज मिळायला पाहिजे. मग हे व्याज भागीदारी संस्थेचं एक्सपेंडिचर असेल आणि पार्टनरचं काय असेल, इन्कम. एकाचं एक्सपेंडिचर दुसऱ्याचं इन्कम, दॅट्स द केस. आय होप यू अंडरस्टँड. ड्रॉइंग्स म्हणजे काय इथे? ड्रॉइंग्स म्हणजे गुड्स और कॅश, प्लीज अंडरस्टँड, गुड्स और कॅश विड्रॉन बाय द पार्टनर फॉर द पर्सनल यूज फ्रॉम द पार्टनरशिप बिझनेस. भागीदारी संस्थेमधून भागीदारांनी गुड्स नाही तर कॅश काय केलेले असते, विड्रॉ केलेली असते. कशासाठी? खाजगी वापरासाठी. तर ते इथे दिसणार ड्रॉइंग्स मध्ये, ठीक आहे. जी काही रक्कम असेल ती त्या पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार आहात तुम्ही, डेबिट साईडला, टू ड्रॉइंग्स म्हणून लिहिणार आहात. आय होप यू आर गेटिंग दिस मच. ड्रॉइंग्स वर इंटरेस्ट लावलं जातं. फॉर एक्झाम्पल, जस्ट अ मिनिट, फक्त इथे प्रयत्न करतो ड्रॉ करण्याचा, होत आहे का माझ्याकडे. ही सपोज पार्टनरशिप फर्म आहे आणि हे कोण आहेत, हे बघा ना, हे दिसत आहेत का तुम्हाला, छोटे छोटे आहेत थोडेसे. हे दोघं कोण आहेत माहितीये का? हे दोघं आहेत पार्टनर. या पार्टनरनी भागीदारी संस्थेला कॅपिटल दिलं, भांडवल दिलं, भांडवल, कॅपिटल. तर ह्या पार्टनरला भागीदारी संस्थेकडून काय अपेक्षित असतं बऱ्याच वेळा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मी काय म्हणतोय लक्षात येते का? इंटरेस्ट ऑन कॅपिटल अपेक्षित असतं, भांडवलावर त्यांना व्याज पाहिजे असतं. हे जे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे कोण कोणाला देत आहे? ही भागीदारी संस्था जी आहे, फर्म, ही कोणाला देते? पार्टनरला देते. सो पार्टनरशिप फर्म कडून इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोणाला जात आहे? पार्टनरला. हा फायदा कोणाचा आहे? भांडवलावर व्याज मिळणं पार्टनरचा फायदा आहे आणि पार्टनरशिप फर्मचा एक्सपेन्स आहे, हे लक्षात ठेवा. याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट दुसरी एक केस आहे, की दुसरी केस काय आहे की ही पार्टनरशिप फर्म आहे. फाईन, दिस इज अ पार्टनरशिप फर्म. इथे पण मी पार्टनर ड्रॉ करतोय, काय दिसतात का पार्टनर? इकडे पण आहेत. दीज आर द पार्टनर्स. कधी कधी आपले पार्टनर भागीदारी संस्थेकडून
पर्सनल यूज साठी कॅश काढून घेतात किंवा गुड्स तरी काढून घेतात खासगी वापरासाठी. म्हणजे भागीदारी संस्थेमधून पार्टनरनी काय काढून घेतलं? ड्रॉइंग्स. ठीक आहे, पर्सनल यूज साठी पैसे काढले किंवा गुड्स तरी काढले, ड्रॉइंग्स. अशा वेळी भागीदारी संस्था पार्टनरला सांगू शकते की भाई आप लोग हमें क्या डिपॉजिट कीजिए? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पार्टनरनी कोणाला देणं अपेक्षित आहे? पार्टनरशिप फर्मला देणं अपेक्षित आहे. का बरं अपेक्षित आहे असं? कारण जेव्हा तुम्ही पर्सनल यूज साठी बिझनेस मधून, भागीदारी संस्थेच्या बिझनेस मधून पैसे विड्रॉ करता, त्यावेळी लक्षात घ्या, भागीदारी संस्था अपेक्षित धरून चालते की बॉस तुम्ही आमचे पैसे वापरताय तर तुम्ही आम्हाला व्याज द्या. हे जे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे हे भागीदारी संस्थेचं इन्कम आहे आणि पार्टनरचं काय आहे? एक्सपेन्स आहे. हे एक्सपेन्स कुठे दिसतं माहितीये? करंट अकाउंटच्या डेबिट साइडला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणून लिहिलं जाईल. हेच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जेव्हा फायनल अकाउंट बनेल पार्टनरशिप फर्मचं, ते कुठे दिसणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ते भागीदारी संस्थेचं इन्कम, पार्टनरचं एक्सपेन्स. हे लॉजिकली ज्यांनी आधी समजून घेतलेलं असेल ना वर्गातून किंवा क्लासेस मधून, जिथे कुठे तुम्ही शिकताय, त्यांना हे जास्त पटकन क्लिअरली कळेल. आणि यामध्ये काही अडचणी असतील तर तसे विचारा. जस्ट मिनिट, सम मेसेजेस देअर, आय विल चेक. येस सर, सॅलरी, कमिशन, डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल ना? हो, जातं ना, बरोबर आहे ना, खरंय. जुईने एक प्रश्न विचारलाय. शी सेड की इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, डिस्काउंट, ठीक आहे, हे सगळं कुठे जायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण हे कोणाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट? हे भागीदारी संस्थेचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, पार्टनरचं नाहीये, गल्लत करू नका. अकाउंटिंग पार्टनरशिप फर्मचं करतोय आपण. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कोणाचं आहे? पार्टनरचं नाहीये, पार्टनरशिप फर्मचं आहे. पार्टनरचं काय आहे मग? पार्टनरचं फक्त पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट आहे. तुमचं बरोबर आहे अगदी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, डिस्काउंट हे भागीदारी संस्थेच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाणार. ठीक आहे, कारण ते भागीदारी संस्थेचं एक्सपेन्स आहे. फाईन. पण हेच सगळं पार्टनरचं काय इन्कम आहे. त्यामुळे आम्ही कुठे दाखवतोय? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. करंट अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स काय होणार? वाढणार. गेटिंग माय पॉइंट? हे यासाठी इयत्ता 11वी परत परत सांगतोय, प्लीज स्ट्रॉंग करा. नसेल अजूनही कोणाकडून तरी जाऊन शिका या एखाद्या शिक्षकाकडून. बिकॉज इयत्ता 11वी स्ट्रॉंग असणं हे फार गरजेचं आहे. ज्यांना भविष्यात सीए करायचंय, कंपनी सेक्रेटरी ठीक आहे, कॉस्ट अकाउंटंट करायचंय, या दोन कोर्सेससाठी सुद्धा फार पाया चांगला पाहिजे अकाउंटन्सीचा. हे जे काही डिस्कस करतोय हे काही जणांना वाटेल सर अकाउंट काय डिस्कस करण्याचा विषय का? हो आहे. गणित डिस्कस करण्यापेक्षा अकाउंटच्या कन्सेप्ट डिस्कस करा, गणित पाठापाठ सुटतील तुमचे. बऱ्याच वेळा मुलांना कन्सेप्टच क्लिअर नाही, त्यामुळे अकाउंटिंग जमत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे. आय होप दॅट यू माइट बी गेटिंग व्हॉट आय से. सो एनिवे, पुढचा जो भाग आहे इथे, कधी कधी गणितामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट एक करावी लागते. ती ऍडजस्टमेंट कुठली सांगतो तुम्हाला. गणितात दिलं जातं बॅलन्स शीट. जस्ट मिनिट, ट्राय टू मूव्ह फ्रॉम दिस प्लेस. जस्ट अ मिनिट, मला ऍक्च्युली कोरं पान पाहिजे, तेच नाही आपल्याकडे. आय विल ट्राय टू गेट 1 minute. Some whiteboard is there or not, I will just check. 1 minute, please allow me a minute. I need a whiteboard. I don't know, I never used this for whiteboard purpose earlier. Just a minute, मला थोडंसं वेळ द्या, आपण करूयात व्हाईटबोर्डची सोय. येस, सो व्हाईटबोर्ड इज देअर. फ्रेंड्स, जरा 2 मिनिटं. स्क्रीन दिसते ना तुम्हाला व्यवस्थित? I don't know why this is not okay. I hope now दिसत असेल असं आशा करतो मी तुम्हाला. ठीक आहे. Just a minute, friends. Thickness this much is good. Okay, I think you can see the whiteboard probably, right? मला एक गोष्ट सांगायची होती. कधी कधी तुम्हाला गणितात असं जे बॅलन्स शीट दिलं जातं ना, या पद्धतीच्या गणितांमध्ये बॅलन्स शीटची ही साइड आहे आपली लायबिलिटी, ही साइड आहे असेट. फाईन. इथे असतात सगळे कॅपिटल अकाउंट लिहिलेले.
ठीक आहे, जस्ट मिनिट, दिस इज नॉट ऍक्च्युली रायटिंग वेल. इथे सगळे कॅपिटल अकाउंट असतील. कॅपिटल सपोज ए आणि बी हे असे दोन अकाउंट. सॉरी, कॅन यू सी द स्क्रीन? नाही, पीडीएफ दिसतीये. माय गॉड, one minute. I will just share again. Just a minute. 1 minute, friends. 2 मिनिट मिल गया. आता दिसते का बघा बरं? हो सर. दिसतंय. अमेजिंग. बैलेंस शीट लिखा हुआ दिख रहा है आपको स्क्रीन पे? दिसतंय का? हो सर. दॅट्स कूल. हे बॅलन्स शीट मी लिहिलंय, ड्रॉ केलंय. ही जी साइड आहे ही लायबिलिटी आहे आणि ही साइड काय? असेट्स आहे. इथे मी लिहिलंय एच कॅपिटल बीच कॅपिटल. आणि कधी कधी गणितात इथे दिलेलं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा जो लायबिलिटी साइडचा जो प्रॉफिट अँड लॉस आहे ना, प्लीज अंडरस्टँड दिस इज नथिंग बट नेट प्रॉफिट. येते का लक्षात? हा जो इथलचा लायबिलिटी साइडला असलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे, दिस इज नथिंग बट नेट प्रॉफिट. आणि कधी कधी असंही होतं की इकडे पण दिलेलं असतं कधीतरी, नेहमी नाही, दोन्ही येत नाही. नेट प्रॉफिट अँड नेट लॉस दोन्ही कसं शक्य आहे? हा, तर कधी कधी असेट साइडला पण असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा जो आहे हा काय? नेट लॉस आहे. हे जे प्रॉफिट किंवा लॉस आहे हे ऍक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा ऍक्युम्युलेटेड लॉसेस, असे नफाचा हिस्सा किंवा अशा नफ्या तोट्याचा हिस्सा की जो अजूनही पार्टनर मध्ये शेअर करण्यात आलेला नाही, हे डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. इथे सपोज जर अमाऊंट असेल से 30,000 प्रॉफिट, तर हे 30,000 डिस्ट्रीब्यूट करावं लागतील. रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतात. कुठला रेशो? आपल्याला गणितात प्रॉफिट शेअरिंग रेशो हा विषय माहिती असेल बहुधा सगळ्यांना. हे आपली रिव्हिजन चालू आहे बरं का, मुद्दाम सांगतोय पुन्हा एकदा. प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये 30,000 रुपये काय करायचे? डिस्ट्रीब्यूट करायचे. सो इक्वल रेशो असेल तर किती किती डिस्ट्रीब्यूट करणार तुम्ही ए आणि बी मध्ये? आय विल डिस्ट्रीब्यूट 15,000 अँड 15,000. बरोबर आहे का? 3:1 असेल, सॉरी 2:1 असेल तर किती किती डिस्ट्रीब्यूट होणार? कोणी कॅल्क्युलेट करून सांगेल का? प्रॉफिट शेअरिंग रेशो 30,000 रुपये जर डिस्ट्रीब्यूट करायचे 2:1 मध्ये, कसं डिस्ट्रीब्यूट करणार रे? 10,000. ये देखो 30,000. अरे परफेक्ट, व्हेरी गुड. ये देखो 30,000 मी मुद्दाम सोपं घेतलं. हाँ, 2/3 ऐसा करोगे आप लोग पहले वाले के लिए, और दूसरे का 30,000 इंटू 1/3 है ना. सो 3 एक 3, इथे सुद्धा 3 एक 3. फाईन. पहिल्याचं येणार 20,000 प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन आणि दुसऱ्याचं येणार आहे 10,000 प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन. हे कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर पार्टनर्स कॅपिटलला त्याचा इफेक्ट दाखवायचा आहे आपल्याला. कसं दाखवणार? तर मागे प्रॉफिट जर असेल, प्रॉफिटला कुठला बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स. फाईन. मी कुठे दाखवतोय पहा. मी प्रॉफिट शो करणार आहे. तुम्हाला स्क्रीन दिसतंय का? हे परत एकदा प्लीज चेक करा. करंट अकाउंटचं स्क्रीन दिसतंय का? नाही सर. माय गॉड, जस्ट अ मिनिट. हे ऍक्च्युली स्लाइड बदलावी लागते. इथे जाऊन बदलावी लागते. आता दिसतंय करंट अकाउंटचं स्क्रीन? हो सर. प्रेझेंटेशन स्क्रीन है ना. सो इथे दिसतंय. आय होप यू कॅन सी दिस ऑल्सो. जस्ट मिनिट. हे इथे हे जे प्रॉफिट आहे मी आता दाखवलं 30,000 डिस्ट्रीब्यूट केलेलं, हे कुठे दिसणार आहे? पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार आहे मी? क्रेडिट साईडला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये म्हणेल मी दॅट इज शेअर इन प्रॉफिट. मग ए च्या कॉलम मध्ये 20,000 आणि बी च्या कॉलम मध्ये 10,000 हे दाखवावं लागेल. लॉस असेल तर ऑपोजिट साईडला. लॉस कुठे दाखवणार आहे? लॉस करंट अकाउंटच्या कुठे दिसणार आहे माहितीये का? डेबिट साईडला. ठीक आहे. सो प्रॉफिट अँड लॉस, लॉस जर असेल तर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला रिफ्लेक्ट होईल. त्याची एंट्री होते पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू, जस्ट मिनिट, त्याची एंट्री होते पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही लॉसची एंट्री आहे. आणि प्रॉफिटची एंट्री काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. हे दोन अकाउंट जे आपण आज शिकलोय हे प्रचंड महत्वाचे आहेत फायनल अकाउंट शिकताना. आणि याचा जर पाया पक्का असेल तर फायनल अकाउंट मध्ये कुठलीच अडचण येत नाही. स्पेशली विथ रिस्पेक्ट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट, या दोन्ही केसेसमध्ये अडचण येत नाही.
हे पहिली मेथड आहे फक्त. कुठली? फिक्स कॅपिटल मेथड. या दोघा मेथडची जर खिचडी कळते ना, कंबाईन केलं त्याला, तर जी एक मेथड तयार होते ती पुढची आहे. कुठली मेथड माहिती का? मी 2 स्क्रीन पुढे जाणार आहे. ठीक आहे, ही स्क्रीन जाऊ द्या पुढे, ही पण जाऊ द्या. ही मेथड तयार होते. कुठली मेथड आहे? व्हाय इट इज नॉट हायडिंग. येस, इधर लेते इसको. हा, ही पुढची मेथड आहे आपली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याची दुसरी मेथड, दॅट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ही वरच्या दोन्ही मेथडचं कॉम्बिनेशन आहे बरं का, कॉम्बिनेशन. इथे करंट अकाउंट बनणार नाहीये, इथे फक्त कॅपिटल अकाउंट एकच अकाउंट बनणार आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये. ठीक आहे, यामध्ये फक्त कॅपिटल अकाउंट आणि बाकीचे करंट अकाउंटचे ज्या काही व्यवहार झालेले ते फक्त रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे, थोडस 2 मिनिटं मागे जा आणि मला रिवाइज करून बघा काय काय घेतलं होतं आपण आता 2 मिनिटाखाली. थोडस मी स्क्रीनवरचं जे आहे ना ते पुसतो जरा सगळं, कारण फार हे झालंय, मेस झालंय क्रिएट तुमच्यासाठी. ते जस्ट इरेज ऑल दिस. काय प्रश्न असतील मिनवाईल तुम्ही विचारून, म्हणजे लक्षात ठेवा की काय विचारायचंय किंवा काय नाही, सो दॅट आय कॅन ऑल्सो आन्सर इझिली. फाईन, हे पण इरेज करूयात आपण सगळंच. जस्ट अ मिनिट, अजून एक 5-10 मिनिटं फार तर फार. आय डोंट नो व्हॉट इज द टाइम. येस, ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला आलाय वेळ आपला, पण एक थोडंसं एवढं क्लोज करू, आपलं झालंच आहे ऑलमोस्ट. मला फक्त हे शो करायचंय तुम्हाला हाऊ इट लुक्स लाईक. आपण पहिली मेथड शिकलो फिक्स कॅपिटल मेथड. यामध्ये क्रेडिट साइडला काय काय होतं हे व्हिज्युअलाइज करा. पहिलं होतं ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट, म्हणजे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिट साइडला इथे. होप यू कॅन सी दिस. आणि हे दुसरं जे बाय कॅश, हे ऍडिशनल कॅपिटल आणलंय, जास्तीचं भांडवल. ठीक आहे, त्याची एंट्री आहे. हे दोन्ही कुठल्या मेथडमध्ये सुद्धा असणार आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सुद्धा असणार आहे. मी दाखवतो मागे जाऊन. सी, दिस इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. इथे दिसतंय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स आहे. दुसरं बाय कॅश अकाउंट, ऍडिशन्स मेड इन टू द कॅपिटल बॅलन्स. कॅपिटल मध्ये काय केली तुम्ही? ऍडिशन्स केली, ते पण इथे शो होणार आहे. हे पहिल्या मेथड मधलं म्हणतोय मी. कॅपिटल अकाउंट मधून हे दोन्ही घटक आपण जसेचे तसे उचलले, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये काही वेगळं बदल नाहीये. फक्त वरचे 2 अकाउंट काय केले? क्रेडिटचे आयटम दोन्ही अकाउंटचे इथे या अकाउंटला क्रेडिटला लिहिले. दोन्ही आयटम आधीच्या मेथड मधले डेबिट साइडचे ह्या मेथडला डेबिटला टाकले. संपलं अकाउंट, क्लोज. जस्ट अ मिनिट, आय विल ब्रिंग द पेन इन टू पिक्चर. राईट, हा जो मॅटर आहे, हे 2 एलिमेंट कुठून घेतले मी? वरतून कॅपिटल अकाउंट मधून घेतले, जसेची तसे. हा अकाउंट बनवणं अगदी सोपा कार्यक्रम आहे. त्यानंतरचे जे आयटम आहेत, आय विल जस्ट यूज द डिफरंट कलर फॉर यू गाईज. जस्ट अ मिनिट, रेड कलर. ओके, हे जे आयटम आहेत कुठले? 1, 2, 3 आणि हे 4. हे 4 आयटम कुठून घेतले मी? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइड मधून. हे दिसत आहेत, तेच आहे. दीज आर सेम आयटम्स, सेम की बाय सॅलरी, बाय कमिशन, बाय डिस्काउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे सगळे आयटम्स कुठे येतात? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे नाव जे ना फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये नाव बघा काय आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नाव देतो आपण. एकच अकाउंट बनतं, पार्टनर्स करंट अकाउंट इथे बनत नाही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये. प्लीज अंडरस्टँड. हेच आयटम आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरी कमिशन, बाय डिस्काउंट अँड रेंट, एंड बाय प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. कुठला पोर्शन? फक्त प्रॉफिट पोर्शन, नेट प्रॉफिट इतना ही दिखेगा यहाँ पे. हे हा जो अकाउंट आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, वरच्या दोन्ही अकाउंटचं काय कॉम्बिनेशन आहे. फक्त करंट अकाउंट इथे दिसणार नाहीये. करंट अकाउंट या मेथड मध्ये प्रिपेअर केला जात नाही. फाईन. डेबिट साइडला जर पाहिलं तुम्ही इथे, तर हा तुम्हाला बॅलन्स जो दिसतोय, कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे, त्याचा बॅलन्स आहे हा आधी कधी दिसला नाही तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बाय 2 ड्रॉइंग्स, हे कुठून घेतलं रे आम्ही? हे बघा इथे 2 ड्रॉइंग्स दिसतंय का? हाच आहे तो. 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा पण घेणार आहे पलीकडे आम्ही. 2 प्रॉफिट अँड लॉस, शेअर इन लॉस हा पण पलीकडे घेणार आहे. ये देखो इधर लेंगे डेबिट साइडला. हे सगळे आयटम इथे परत रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे. थोडक्यात
fluctuating capital method is a combination of, please understand words, combination of fixed capital method मधले दोन्ही अकाउंटचं कॉम्बिनेशन आहे. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये दोन अकाउंट बनणार आहे, पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट. आणि इथे मात्र एकच अकाउंट बनणार आहे, दॅट इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. वरच्या दोन्ही मेथड मतलब वरच्या मेथड मधले दोन्हीही अकाउंट इथे डेबिटला किंवा क्रेडिटला जशीची तशी मेन्शन करायचे, लिहून टाकायचे. ही मेथड तेवढी सोपी आहे, पण त्याचं लॉजिक क्लिअर असलं पाहिजे की भाई क्रेडिट में क्यों लिखा और डेबिट में क्यों लिखा. ठीक आहे, एक्सक्यूज मी, जस्ट अ मिनिट. हे मी इरेज करतो आणि पुढे परत जाऊया आपण यामध्येच. जस्ट मिनिट. तर एकदा परत छोटस रिव्हिजन करू जाण्याआधी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे किती मेथड आहेत? 2 मेथड्स. पहिली मेथड फिक्स कॅपिटल, दुसरी मेथड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये किती अकाउंट मेथड मेंटेन करायचे आहेत? 2 अकाउंट. पहिल्या अकाउंटचं नाव काय? पार्टनर्स कॅपिटल. दुसऱ्या अकाउंटचं नाव पार्टनर्स करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये किती अकाउंट ओपन करणार आहात तुम्ही? फक्त आणि फक्त एकच अकाउंट, दॅट इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. खतम. एकच अकाउंट, ज्यादा अकाउंट नाहीये फ्लक्च्युएटिंग मध्ये. आणि हा जो फ्लक्च्युएटिंग मेथडचा अकाउंट बनलाय हा दोन्हींचा कॉम्बिनेशन आहे. जे मागचे 2 पाहिले आपण फिक्स कॅपिटल मेथड मधले, त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. इथलचे सगळे आयटम तिकडे उचलून टाकलेले, कुछ नया नाही आहे इसमें. त्यामुळे तुम्ही फिक्स कॅपिटल मेथड जरी दोन्ही डेबिट क्रेडिट साइड लक्षात ठेवले तरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा तुमचा अभ्यास होऊ शकतो. पेपरला कुठली मेथड दिली आहे हे नीट बघा. पेपरला जर करंट अकाउंट आलं असेल गणितात तर लगेच लक्षात घ्यायचं ही मेथड कुठली आहे? फिक्स कॅपिटल मेथड. कारण करंट अकाउंट जिथे असतं तिथे कॅपिटल अकाउंट सुद्धा असणारच. ठीक आहे, पार्टनर्स करंट अकाउंट जिथे असेल तिथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुद्धा असणार आहे. आणि जर करंट अकाउंट नसेल तर लगेच लक्षात घ्यायचं की ती मेथड कुठली आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर हे जरा फॉर्मॅट आहे ना, प्लीज व्यवस्थित करून ठेवा पेपरच्या दृष्टीने. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करा, फोन करा. सकाळी शक्यतो मी 10 ते 12 या 2 तासांमध्ये फ्री आहे म्हणजे तासन-तास बोलायला नाही शक्य होणार, तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपण 10-15 मिनिटं जे काही स्पेसिफिक क्वेरी असेल तुमची नक्कीच बोलू शकतो. परवा मात्र फोन नका करू. परवा थोडंसं मी व्यस्त असेल एका सेमिनार मध्ये. उद्या करू शकता, हरकत नाही. काही महत्वाच्या नोट्स आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. या गोष्टींचं या नोट्स ज्या आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. या नोट्स ज्या आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, हे कामाला येतील तुम्हाला गणित सोडवताना. ह्याला हवं तर पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करू काही अडचण असेल तर. हे 2 अकाउंट प्लीज करायचे फायनल अकाउंटच्या आधी. उद्या मी फायनल अकाउंट सुरू करणार आहे लगेचच. ठीक आहे, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर हा नका वापरू. दिस इज ओल्ड वन. हा बंद असतो. कॉन्टॅक्ट नंबर जर वापरला तर जो आत्ताचा आहे तोच वापरा. ठीक आहे, दिस वन. ठीक आहे, यू कॅन मेसेज मी ऑन दिस. बरं, ट्विटर अकाउंटला ट्विट वगैरे नाही करता येणार कारण ट्विटर डिलीट केलाय मी. आणि फेसबुक सुद्धा सध्या वापरत नाही. ईमेल तुम्ही करू शकता, आय डोंट माइंड. बिंदास्त ईमेल करा, हरकत नाही. काही शंका असल्यास प्लीज यू आर फ्री टू कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तो काही अडचणी असतील या आजच्या सेशन बद्दल प्लीज विचारा. हे सगळं थेरोटिकल आहे. गणितांमध्ये सुद्धा अडचणी असतील विचारा, स्पेसिफिक फोन करून विचारा, हरकत नाही. आय कॅन सॉर्ट इट आउट. फक्त तेवढा पेशन्स ठेवा अभ्यास करताना. आजचं सेशन कसं वाटलं हे सांगा नक्की व्हॉट्सअपला मला बिंदास, की भाई सर अच्छा लगा, बोर हो गया, कंटाळा आला, अरे काय शिकवलं काही कळलं नाही, काही सांगा, हरकत नाही. ठीक आहे. आणि उद्या फायनल अकाउंट घेणार आहे. उद्या फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ऍडजस्टमेंट, कदाचित फायनल अकाउंट 2 किंवा 3 दिवस चालेल. आपला कार्यक्रम मोठा आहे पार्ट. फायनल अकाउंट सगळ्यात महत्वाचा विषय आहे, सगळ्यात जास्त महत्वाचा. त्यामुळे जास्त मुलांपर्यंत मेसेज शेअर करा सो दॅट दे कॅन ऑल्सो जॉईन दिस सेशन टुमारो 7 o'clock. वापस झुंपे लेंगे आपण. हा ठीक आहे, मला वाटतं आज थांबूयात मित्रांनो. काही अडचणी असतील प्लीज मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, थँक्स फॉर युअर टाइम.